इकडे समोर बघा बघा इकडे समोर आज आपल्या कार्यालयाचे दत्तरबंद आज सेवानिवृत्त होत आहे. आप्पांचा जो कालावधी आहे हा खूप संघर्ष नर्मदेपासून सातपुड्यापासून ते धुळ्यापर्यंत कांद्रेपर्यंत म्हणजे त्यांनी खूप संघर्षमय जीवन जगलं आहे. सगळे सहकारी वाडीले अप्पांचं आणि माझा कॉन्टॅक्ट जेव्हा मी ते अभिलेख पाल पदावर झाली तेव्हापासून त्यापूर्वी फक्त तोंड ओळख होती आणि अभिलेख पाल आणि दप्तरबंद यांचं कोऑर्डिनेशन असणं खूप महत्त्वाचं असतं. मला इथे हजर झाल्यावर थोडं टेन्शनच आलं होतं की मला आप्पा रेकॉर्डची सगळी माहिती सांगतील की नाही किंवा मग थोडंसं ॲडजस्ट करतील की नाही म्हणजे थोडं टेन्शनच होतं मला. पण लगेच 2-3 दिवसांनी आप्पांनी स्वतःहून मला पूर्ण रेकॉर्ड रूममध्ये सांगितलं की हे कुठे ठेवलंय ते कुठे. परंतु त्याच्याबरोबर आपल्या डिपार्टमेंटला थोडी विचित्र परिस्थिती असते की आपल्याला कामाच्या दगदगीमध्ये घराकडं खरंच लक्ष दिलं जात नाही. इतके कामं असतात आपल्या मागं पण तरी आपण त्या परिस्थितीत शून्यातनं विश्व निर्माण करून आज जी उंची गाठलेली ती खरंच कौतुकास्पद आहे. आणि कामाच्या बाबतीत म्हणजे सामाजिक कार्य खूप चांगलं आहे आप्पांचं. म्हणजे आप्पांच्या ओळखीचा फायदा आम्हाला बोलण्यामध्ये कायम झालेला आहे सगळ्यांना. आणि बंधू माझे भाऊ आणि बहिणी बहिणी घातला वागलेलं आहे त्यांच्याशी. तर मी फक्त कामाच्या स्वरूपातच त्यांना बोललेलं आहे. बाकी असं काही विषय नाही घेतलेला आहे. हा माझ्या तळत बोलायचं त्यांनी मला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि गाडीचा माझे मित्रही होतो आणि ते अगोदर मी त्याच्या हातात आंबे गेले आणि आज मी त्याच्या हाताखालीच रिटायर होतो. त्याने सांगितलं जेव्हा वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे तरी त्यांचा प्रवास खूप चांगला झाला. म्हणजे आजपर्यंत आता मी जसं लागलो त्यावेळेसपासून त्यांना ओळखतोय. मी धुळ्याला होतो 2003ला त्यावेळेसपासून मी त्यांचं ओळखतोय त्यांचा स्वभाव आणि आतापर्यंतची त्यांची कारकीर्द सर्वांना बुवा असं सांभाळून किंवा समवयस्कर किती छोटा राहो का मोठा राहो सर्वांना त्यांनी अशी चांगलीच वागणूक दिली. आणि जनतेचे जे काही कामं सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे रेकॉर्ड रूम सगळं त्यांच्या ताब्यात राहायचं. सगळा विषय तो कुठं ठेवलेली एक वस्तू ती सगळी ते न सांगता किंवा नुसतं की हे वस्तू इथं ठेवलेली आहे